नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण तेलुगूमधील एकदम सोपा प्रकार पाहणार आहे, ते म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळाचा फॉर्म्युला म्हणजे सूत्र अगदी सोपं आहे. त्याच्या व्हर्बच्या शेवटी म्हणजे क्रियापदाच्या शेवटी आपल्याला कर्त्यानुसार लावायचंय नू, भू, डू, उंदी किंवा इथं उन्नदी पण असतं. मू आणि रू हे बघा, या सर्व नामानुसार आपल्याला क्रियापदाच्या शेवटी हा प्रत्यय लावायचा. आता पहिला, मी येत आहे. काय येईल? मी येत आहे. नेनू, नेनू आहे ना, म्हणून वस्तुन्नानु. नेनू वस्तुन्नानु, मी येत आहे. तू खात आहेस. नुव्वू, तू साठी आपल्याला वू. नुव्वू तिंतुन्नावू, तिंतुन्नावू. नुव्वू तिंतुन्नावू. जर आता स्वतःसाठी असेल तर मी खात आहे, तर नेनू तिंतुन्नानू म्हणजे शेवटी नू. तो खात असेल तर डू. उंदी आपण खात असेल तर मू. तिंतुन्नामू, तिंतुन्नारू. हे ज्या त्या कर्त्यानुसार शेवटी लावायचं. अगदी सोपा असा आपल्याला प्रेझेंट टेन्स आहे याचा. ती जात आहे. आमे, ती साठी आपण वापरतो आमे. जात आहे वेलतुंदी, कारण की ती आहे ना, म्हणून आपण शेवटी वेलतुंदी लावणार. तो बोलत आहे. तोला पुन्हा आपण अतनु. अतनु बोलत आहे. माटलाडू, बोलण्याला म्हणतात माटलाडू, म्हणून अतनु माटलाडुతున్నాడు. तुन्नाडू, कारण की तो आहे म्हणून शेवटी डू. मी असेल तर शेवटी वू. माटलाडुతున్నాను, माटलाडुతున్నావు. इतकं ते सोपं आहे. आपण काम करत आहोत. आता आपण साठी आहे आपला वर्ड मेमो. काम म्हणजे पनी. मेमो पनी करत आहोत. करण्यासाठी आता आपला शब्द आहे, क्रिया शब्द आहे चेडम. म्हणून काम करत आहोत చేయుతున్నాము. మేము పని చేయుతున్నాము. पुन्हा इथे मेमू आहे म्हणून शेवटी इथं मू आलाय. आपण साठी मू. आता हे शेवटचं वाक्य तुम्ही करायचं ट्राय करा. मी रोज तेलुगू शिकत आहे. आता वर्तमान काळ आहे ना, मी रोज तेलुगू शिकत आहे. मी साठी नेनू, रोज म्हणजे रोजू. నేను రోజు తెలుగు నేర్చుకుంటున్నాను. समजा तू शिकत आहे तर నేర్చుకుంటున్నావు. आपण शिकत आहोत तर నేర్చుకుంటున్నాము. असं तो बदलत जातो. आता मी अभ्यास करत आहे. నేను చదువుతున్నాను. నేను చదువుతున్నాను. आता इथं अभ्यास करणे म्हणजेच त्याला वाचणे म्हणतात. वाचण्याचा शब्द हा अभ्यास करण्यासाठी असतो. जसं की हिंदीमधून काय म्हणतो आपण, मैं पढ़ाई कर रहा हूं. पढ़ना म्हणजेच वाचणे आहे तिकडं. ये पढ़ म्हणजे हे वाच. तर आपल्यासाठी वाचणे, लिहिणे आणि अभ्यास करणे एक वेगळा शब्द आहे. तसा इथं नाहीये. हिंदीमधल्या सारखंच आहे की मी अभ्यास करत आहे, जसं की मी वाचतोय असंच म्हणतात तिकडं की अभ्यास कर. त्याला वाचण्याचाच शब्द वापरतात. नेनू चదువుతున్నాను. पुन्हा इथं तू असेल तर చదువుతున్నావు. परत చదువుతున్నాడు. हे ज्या त्या कर्त्यानुसार वापरायचे. आता पुढचा, तो आता ऑफिसला जात आहे. तर तोला काय म्हणतात? अतनु. అతను అతల ఇప్పుడు ఆఫీస్కి जात आहे. వెళ్తున్నాడు. इथे शेवटी आडू लावले कारण तो आहे, अतनु आहे म्हणून వెళ్తున్నాడు. ती टीव्ही बघत आहे. आम्ही टीव्ही
अगदी सोपं आहे. चुस्तुंदी, शेवटी उंदी लावले कारण ती आहे, ती टीव्ही बघत आहे. आम्ही टीव्ही चुस्तुंदी. आता राम गार्डन मध्ये खेळत आहे. राम गार्डन मध्ये. आता इथे काही काही शब्द मी इंग्लिश लिहिले, तर त्यात पण काही काही लोक म्हणतात की याला मराठी शब्द नाहीये का, किंवा याला तेलुगू शब्द नाहीये का. ही बोली भाषा आहे. बोली भाषा कोण एवढं शुद्ध बोलतं? मराठीत सुद्धा बोलत नाही आपण. ही बोली भाषा आहे. बोली भाषेत सगळंच मिक्स असतं, पण जास्तीत जास्त जी आपण ज्या रिजन मध्ये राहतो ती भाषा असते. पण बोली भाषेत आपल्या भरपूर इंग्लिश शब्द असतातच. ऑफिस, गार्डन, तर हे समजून घ्या. आणि राम गार्डन मध्ये, आता राम गार्डन मध्ये खेळत आहे. राम गार्डनच लिहिते मी, गार्डन लो मध्ये म्हणजे लो, खेळत आहे. आडुतुन्नाडू, आम्ही खेळत असल्यावरील अडुतुन्नामू. तू खेळत आहे, अडुतुन्नावू. इथे शेवटी आडू लावले कारण की राम आहे. राम हा एक मुलगा आहे म्हणून शेवटी लावले नाडू. आता याच काळातले थोडे नकारार्थी वाक्य. पहिला आहे, तो स्कूलला येत नाही. आता इथं क्रियापदाच्या शेवटी लावायचंय क्रियापदाचं मेन रूप, मूळ रूप, आणि त्याला लावायचे लेदू. तो स्कूलला येत नाही. अतनू स्कूल की रावडम लेदू, येत नाही. ती टीव्ही बघत नाही. आम्ही टीव्ही चुरटम लेदू, आम्ही खेळत नाही. मेमू, आम्ही म्हणजे मेमू, खेळणेला आडटम लेदू. आपण लिहित नाही. आपणला आपण म्हणतो मेमू रायडम, लिहिणे, लेदू. मेमू रायडम लेदू. आता हे वाला तुम्ही करून बघा. मी रील्स बनवत नाही. आता बनवणेला काय म्हणतात, किंवा करणे. मी रील्स करत नाही, मी व्हिडिओज करत नाही, तर त्याला आपण काय म्हणतो, मी रील्स बनवत नाही. नेनू रील्स చేయడం లేదు. नकारार्थी वाक्य घेतले. आता थोडेसे प्रश्नार्थक वाक्य वर्तमान काळातले. तू येतोयस का? आता खरं तर हे मराठीत आपण अगदी पुस्तकी भाषेत लिहायचं असेल तर कसं लिहितो, तू येत आहेस का. पण मी मुद्दाम हे बोली भाषेत लिहिले आपल्याला समजा म्हणून. तू येतोयस का, आपण काय म्हणणार, तू साठी నువ్వు వస్తున్నావా. आता शेवटी लावायचंय आपल्याला काना. जेव्हा पण आपण प्रश्न विचारतो आ लावायचंय. वा हे याच्या प्रकारे त्या त्या कर्त्यानुसार ठरतं की तुम्ही शेवटी फक्त आची मात्रा लावायची. आपण जातोय का, आपण कुणाला आपण पण जातोय का असं म्हणतो ना. आपण जात आहोत का, हेच त्याचं आहे. मी बोली भाषेत लिहिले आपण जातोय का. आपण साठी मेमो नामा. आता पुढचं, ती येत नाहीये का, ती येत नाहीये का. आम्ही, आता इथं नाही हा वर्ड आलेला आहे, याच्यापेक्षा हे वेगळा प्रकार आहे थोडा. ती येत नाहीये का, आम्ही रावडम लेदा. आपण मगाशी बघितलं येत नाही, येत नाही. इथं जर शब्द आपला वाक्य संपलं तर आपण काय म्हणणार, आम्ही रावडम लेदू. पण आपल्याला प्रश्न विचारायचे म्हणून आजी मात्र लेदा, आम्ही रावडम लेदा. तू खात नाहीयेस का, तू నువ్వు, तू खात नाहीयेस का. पुन्हा తినడం లేదా, तू खात नाहीयेस का. आता हे शेवटचं, हे तुम्ही सांगा, तू काम करतोयस का. याच्यात आता हा नाही हा शब्द नाहीये, सिंपल प्रश्न विचारलाय. तू काम, నువ్వు పని చేస్తున్నావా. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स मी खूप थोडक्यात घेतलाय. त्यातच आपण प्रश्नार्थक नकारार्थक वाक्य घेतलेत, सिंपल वाक्य. यापुढे मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवेल ज्यात मी मोठी वाक्य घेईल आपल्या रोजच्या वापरातील. हे फक्त समजण्यासाठी होते की छोट्या वाक्यांमधून आपल्याला कॉन्सेप्ट जो असतो तो लवकर समजतो. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओचा लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.